महत्त्वाची बातमी ठाण्यातून येते। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या बारा बंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय। त्यामुळे ठाणे पालिकेने कोपरी परिसरात 5 फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्याकरता पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना केली आहे। डुमरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं गेल्या आठवड्यात समोर आलं होतं। यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सगळ्या कोंबड्या नष्ट करण्याचं काम केलं। बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्याकरता जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती। मात्र यामुळे चिकन विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे। खबरदारी केली पण सांगितलं पाहिजे ना मला। एक दिवस कळलं पाहिजे का ना बाबा असं तुम्हाला लगेच काय शॉक तर भेटणार नाही बरोबर ना। एकदा लगेच तुम्हाला कळणार नाही का बाबा रोग आलाय काय आलाय। 2-3 दिवसात कळणार का बाबा कळतोय ना काहीतरी प्रॉब्लेम आहे सांगा बाबा असं बाबा तुम्ही पक्षी उतरू नका। हरेक शॉप ओनरला लेटर द्यावं काहीतरी द्यावं ना। पण यांचे बर्ड्स हरेक शॉप ओनरचे त्रास झालं। माझं तर ॲक्वेरियमचं शॉप आहे। माझ्या ॲक्वेरियम शॉप मध्ये येऊन मला प्रॉब्लेम झालाय। तर माझी कबूतर मी पक्षी आता मागवली बाहेर ना, त्यांचं पण मला रिटर्न पाठवायला लागेल। आता काय करणार आम्ही, कसं पोट भरणार आम्ही, कारण आम्हाला दुकान भाडं पण भरायचंय, आमची फॅमिली आहे। शिपीच्या बंगल्यांमध्ये त्यांनी जे 50-60 कोंबड्या पाळल्या होत्या तिथे मेल्या, पण आमच्याकडे कुठे दुकानामध्ये किंवा कुठल्या पोल्ट्रीवरून असा इन्फेक्ट झालेला पक्षी आला नव्हता। आता त्या 16 तारखेपासून आज बुधवार, आज गुरुवार, आज 9 दिवस झाले आणि आम्हाला 5 तारखेपर्यंत बंद ठेवायला झाले। विशेष आणखी सांगायचं म्हणजे नंतर जे काही पक्षी नेले आमच्या दुकानामधून त्याचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले। त्यानंतर काही माणसांचे 100-150 माणसांचे आसपासच्या लोकांचे कोपरी एरियामधले स्वॅब घेतले, ते स्वॅबही निगेटिव्ह आले। तरी सुद्धा आम्हाला अजून दुकानं चालू करून द्यायला अजून परवानगी देत नाही। आपण पुढच्या बातमीकडे वळूया। राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत चाललाय। लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवरील 4200 पिलं अचानक दगावली। त्यामुळे प्रशासन खडबडून जागा झालंय। 2 ते 3 दिवसात पिलं दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। सुरुवातीला काय प्रकार होत आहे हे मालकाला कळेना। त्यानंतर प्रशासनानं या पिलांचे सॅम्पल्स पुणे इथल्या प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले। पिलं नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आणि तपास करण्यात येतोय। लाईटच्या प्रॉब्लेममुळे जे ब्रूडिंग इश्यू असतो लहान पक्ष्यामध्ये, तर त्या याच्यामुळं मालकाने जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू, जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं। परंतु दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का, याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत। त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल।